नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व जुन्या वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा, जेणेकरून आपणाला ज्या शासनाचे आदेश होते, आत्तापर्यंत जे आदेश काढलेले होते, परिपत्रकं की कोर्टाचे निर्णय होते, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या कंपल्सरी झालेल्या आहेत आणि आज 15 ऑगस्टला ह्याची मुदत संपणार होती. तर आज 14/8/2025ला शासनानं त्याला मुदतवाढ दिलेली आहे. 30/11/2025पर्यंत तुम्हाला ह्या ऑनलाईन बुकिंग कराव्या लागणार आहेत. ह्या सर्व प्लेट तुम्हाला बुकिंग कराव्या लागणार आहेत. आता ह्याच्यात मुदतवाढ दिली म्हणजे असं नाही की ह्या गाड्यांना कारवाई काय होणार नाही, पण शासनानं ह्या स्पष्ट परिपत्रकात म्हणलेलं आहे. संदर्भीय परिपत्रक क्रमांक 3नुसार RTO अधिकारी हे 16 तारखेपासून सुद्धा अंमलबजावणी करतील. आता ते कशी करतील की RTOमध्ये तुमचं कुठलंही काम वाहनाचं असलं तरी त्यांना ते स्पष्ट सांगतील, बाबा आम्हाला तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुक केलेली पावती दाखवू. मग समजा त्याचा परवाना रिन्यू असून द्या किंवा काही असून द्या, आणि RTOवाल्यांची जबाबदारी आहे. शिवाय ह्या परिपत्रकात स्पष्ट सांगितलेलं आहे की इथल्या RTO अधिकाऱ्यांनी तिथल्या काही संघटनाची बैठका घेऊन त्यांना ताबडतोब ही सूचना द्यायची आहे की बाबा ही मुदत वाढलेली आहे आणि तुम्हाला ह्या बुकिंग झाल्याच पाहिजेत. आता जे शासन म्हणतं आहे 40% 50% गाड्या राहिलेत, पण एवढ्या गाड्याच मुळात राहिलेल्या नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की जवळजवळ 30% गाड्या ह्या खराब झालेल्या आहेत, सडलेल्या आहेत, कुठं पोलीस स्टेशनमध्ये पडलेल्या आहेत, त्या गाड्या भंगार होऊन गेलेल्या आहेत. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. फक्त ऑनलाईनला ही आकडेवारी दिसत असते की फुगून दिसत असते. त्याच्यामुळं प्रत्येकानं आता बुकिंग करायचे आहेत. आणि मग काही ग्रामीण भागात सेंटर कमी होती प्लेट लावणारी, तर तेही निर्देश दिलेले आहेत की ग्रामीण भागात तुम्हाला सेंटरला ताबडतोब काय परवाने द्या आणि त्यांना ते सेंटर वाढवायला परवानगी लवकरात लवकर द्या, अशाही सूचना दिलेल्या आहेत. पण मुदत जरी वाढली असली तर आत्ता जर गडबडीत लोक बुकिंग करतात, त्याच्यामुळं महिन्याच्या तारखा मिळतात. तुमच्याकडं पावत्या आहेत, त्याने बिंदास हे करायचं नाही, पण तुम्ही 2-4 दिवसातच ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करा. म्हणजे तुमच्या 30/11/2025